डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 मेला UAE सोबत $200 अब्ज जास्त किमतीच्या कराराची घोषणा केली आहे। दोन्ही देशांनी AI क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आखाती प्रदेशातील एकूण गुंतवणूक करार 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेत। या करारामुळे अमेरिकन लोकांसाठी बाजारपेठेतील संधी वाढेल आणि आर्थिक तसंच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे। बोईंग आणि GE एरोस्पेस, ॲल्युमिनियम प्लांट, तेल आणि वायू, गॅलियम प्रकल्प, अणुऊर्जा, अमेझॉन वेब सर्व्हिसेस अशा अनेक क्षेत्रात करार करण्यात आला आहे। दुबईतील बुर्ज खलिफा नेहमीच जगप्रसिद्ध डेलिगेट्सचं स्वागत करत असतो। अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या UAE दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी बुर्ज खलिफावर अमेरिकेचा ध्वज झळकवण्यात आला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा UAEचा दौरा मध्य पूर्वेकडील विस्तृत दौऱ्याचा एक भाग होता। या भेटीत UAEच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या, तसंच दोन्ही देशांमध्ये संबंध आणखी दृढ करण्याबाबत चर्चा झाली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी इस्तंबूलमध्ये होणाऱ्या रशिया-युक्रेनच्या चर्चेसाठी प्रतिनिधी मंडळाची घोषणा केली आहे। युद्धविराम हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। या चर्चेत युद्धविरामावर लक्ष केंद्रित जाणार आहे। तसंच झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा युक्रेनच्या तटस्थ भूमिकेवर भर दिलाय आणि युक्रेनच्या सुरक्षेच्या हमीवर आंतरराष्ट्रीय कराराची मागणी केली आहे। रशियाचं शिष्टमंडळही इस्तंबूलमध्ये दाखल झालंय। तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं। युक्रेन रशियासोबतचं युद्ध संपवण्यासाठी कटिबद्ध आहे, असं विधान अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केलंय। मात्र जर अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शस्त्रसंधीच्या चर्चेत वेळ काढत असतील तर युरोपातील नेत्यांनी निर्बंध वाढवावेत, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलंय। इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्या 3 वर्षांतली पहिली भेट शांतता चर्चा सुरू आहे, पण यातून त्वरित मार्ग निघण्याची शक्यता मात्र कमी आहे। युक्रेन हे युद्ध संपवण्यासाठी सगळी वास्तववादी पावलं उचलण्यास तयार आहे, असं झेलेन्स्की यांनी युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटीच्या बैठकीत म्हटलंय। युक्रेन रशियामधील शांतता चर्चेच्या प्रयत्नांबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याकडून झेलेन्स्की यांचं कौतुक करण्यात आलंय। अल्बानियाच्या राजधानीत झालेल्या युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी समिटमध्ये बोलताना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबत शांतता करार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे। जगाला हे स्पष्ट दिसलंय की वाटाघाटीच्या पटलावर बसण्याची खरी इच्छा कुणाची होती आणि कुणाची नव्हती, असं मेलोनी म्हणाल्या। अल्बानियातील शिखर परिषदेत UKचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी पुतीन यांच्यावर आरोप केलाय। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन शांततेसाठी गंभीर नाहीत, असं ते म्हणाले। शिखर परिषदेच्या आदल्या दिवशी पुतीन यांनी झेलेन्स्की यांचा तुर्कीतील समोरासमोर भेटून शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव नाकारला आणि त्याऐवजी कनिष्ठ स्तराचं शिष्टमंडळ पाठवलं, असं स्टारमर म्हणाले। रशिया वेळकाढूपणा करत खेळ खेळतय तर युक्रेनने शांततेचा पक्ष असल्याचं दाखवून दिल्याचं म्हणत स्टारमर यांनी पुतीन यांचे कान टोचलेत। युक्रेन शांतता चर्चेसाठी तयार आहे, पण रशिया वेळ काढत असेल तर निर्बंध वाढवा, असं झेलेन्स्की यांनी म्हटलंय। युक्रेन रशियासोबतचे युद्ध संपवण्यासाठी त्यांनी अशी मागणी केलेली आहे। त्यानंतरची आपण बातमी पाहूया। लष्करी विमान वाहतूक विश्लेषक आणि इतिहासकार टॉम कूपर यांनी पाकिस्तानच्या आर्थिक अडचणींवर प्रकाश टाकलाय। पाक अनेक दशकांपासून दिवाळखोर आहे, तग धरून राहण्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून आहे। पाकिस्तानचा आर्थिक मदतनीस वेळोवेळी बदलले, कधी सौदी अरेबिया, मग चीन, मग कतार आणि इटली। त्यामुळे पाकिस्तान स्वतःच्या बळावर खरंच फार काही करू शकत नाही, तो नेहमीच दुसऱ्यांवर अवलंबून असतो, असं टॉम कूपर यांनी म्हटलंय। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय। भारतानं डागलेल्या 4 ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकचं फायटर विमान आणि एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। पाकिस्तानी हवाई दलानं निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी कबुलीही दिली आहे। भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्यात भोलारी एअरबेसवरील पाकचं एवॅक्स हे विमान उद्ध्वस्त झालं। भारतानं सलग 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागली। आमच्या पायलट्सनं विमान वाचवण्याचा प्रयत्न केला, पण 4थ्या क्षेपणास्त्रानं घात केला, असा घटनाक्रम अख्तर यांनी सांगितलाय। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत, ज्यात 100हून अधिक दहशतवादी मारले गेलेत। या हल्ल्यानंतर सध्या पाकिस्तानमधल्या या तळांची काय अवस्था आहे हे एका पाकिस्तानी पत्रकारानंच दाखवलंय। भारतानं मुरिदकेमधील मरकज ए तय्यबाच्या तळावर हल्ला करत तो बेचिराग केला।
हल्ला केल्यानंतर आठवडा उलटूनही मुरित्केमध्ये सन्नाटा पसरलाय. याच मुरित्केमध्ये कसाबचा ट्रेनिंग कॅम्प होता. लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण स्थळही होतं, जे भारतानं हवाई हल्ल्यात नष्ट केलंय. लष्कर ए तैयबाशी संबंधित 3 दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अलगर पट्टण या भागात राहणारे मुजामिल अहमद, इश्तियाक पंडित तर मिलीपोरा बैरवानमध्ये राहणाऱ्या मुनीर अहमदला अटक करण्यात आली आहे. मगामच्या कावोसा नारबाल परिसरात ही अटक केली गेली. या तिघांकडूनही एक पिस्तूल आणि एक हात बॉम्बसह शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी मगाम पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुक्ताकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेत द्विपक्षीय संबंध बळकट करणं, व्यापार वाढवणं, राजनैतिक संवाद आणि चाबहार बंदराद्वारे सहकार्य वाढवणं यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच व्हिसा सुलभता आणि अफगाण कैद्यांच्या सुटकेचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित करण्यात आलाय. अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासानं एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने एक मोठी कारवाई करत मिशिगनमधील वॉरन इथल्या अमेरिकन लष्करी तळावर होणारा आयसिसचा हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडलाय. एफबीआयनं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अम्मार अब्दुल्लमा जिद मोहम्मद सईद नावाच्या एका व्यक्तीनं अमेरिकेच्या TACOM या आस्थापनेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्याची योजना आखली होती, पण गुप्तचर यंत्रणांमुळे माहिती मिळवून योग्य वेळी कारवाई करण्यात आली. सईदला अटक करण्यात आली असून त्याच्यावर परदेशी दहशतवादी संघटनेला मदत करण्यासह इतर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या FBIचे माजी संचालक जेम्स कोमी यांच्या विरोधात आता तपास सुरू करण्यात आलाय. जेम्स कोमी यांनी ट्रम्प विरोधात हिंसा भडकवल्याच्या आरोपांनंतर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं त्यांच्या विरोधात तपास सुरू केलाय. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात कोमी यांना पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केला होता, ज्यात समुद्रातील शिंपल्यांनी लिहिलेला 8647 हा आकडा होता. हा फोटो नंतर त्यांनी डिलीट केला. 86 हा आकडा एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरतात, तर 47 हा आकडा ट्रम्प यांच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदाशी निगडीत होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे CEO टिम कुक यांना भारतातील आयफोन उत्पादन थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र तरीही ॲपल कंपनीनं भारतात उत्पादन कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. उलट ॲपल कंपनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. ॲपलचे भारतातील गुंतवणुकीचे प्लॅन पक्के आहेत. भारत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं उत्पादन केंद्र राहील, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ॲपल कंपनी भारतात दरवर्षी सुमारे 40 दशलक्ष आयफोन्स तयार करते. हे प्रमाण जगातील एकूण उत्पादनाच्या 15% इतकं आहे. संपूर्ण जगात 2020 मध्ये कोरोनाने कहर केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आशिया खंडात कोरोनाच्या लाटेची भीती व्यक्त केली जाते. याचं कारण म्हणजे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले असून रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. काही जणांचा मृत्यू देखील झालाय. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्टवर आहे. दररोज रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 30% वाढली आहे, तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये 28% वाढ झाल्याची देखील माहिती मिळते. चीनमध्ये आज 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली आहे. सुदैवाने या भूकंपाच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या भूकंपाचा केंद्रबिंदू 25.5 उत्तर अक्षांश आणि 99.72 पूर्व रेखांश इथे जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे आणि आवश्यक ती माहिती जारी केली जाते. इस्रायलच्या लष्करानं गाझा पट्टीमध्ये सैन्याच्या कारवाईचा व्हिडिओ जारी केलाय. सैनिकांकडून मोहीम सुरू असल्याचं सैन्याने निवेदनात म्हटलंय. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 93 लोक मारले गेलेत. देर अल बलाह आणि खान युनिस शहराच्या बाहेरील भागांवर हल्ले करण्यात आले. इंडोनेशियाई रुग्णालयात 66 मृतदेह आणले गेले असून 16 मृतदेह नासेर रुग्णालयात नेल्याची माहिती आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. युद्धामुळे गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून बहुतांश लोक विस्थापित झालेत. गाझामध्ये लढण्यास नकार देणाऱ्या एका सैनिकाच्या समर्थनार्थ डझनभर इस्रायली नागरिकांनी एका लष्करी तळाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं केली आहेत. डॅनियल याहलोम
हा राखीव सैनिक युद्धादरम्यान 200 दिवसांहून अधिक काळ सेवेत होता. त्यानं अन्यायकारक युद्ध असल्याचं सांगत गाझामध्ये भाग घेण्यास नकार दिल्यानं त्याला 5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. युद्धाला बराच काळ लोटल्यानं आणि इस्रायलने गाझामध्ये आपलं सैन्य अधिक तीव्र केल्यामुळे सेवेसाठी हजर न होणाऱ्या काही मोजक्या पण वाढत्या इस्रायली लोकांमध्ये तो सामील झालाय. ब्रिटनच्या एका माजी लष्करी तळावर लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 2 जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झालाय, तर इतर 2 जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. हा तळ आता विमान वाहतूक आणि मोटर स्पोर्ट्सच्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी वापरला जातो. पंतप्रधान केअर स्टारमर यांनी एक्स पोस्ट करत हे दुःख व्यक्त केलंय. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्या अग्निशमन दलाच्या जवानांचं शौर्य अतुलनीय आहे. रुग्णालयात दाखल असलेले जवान लवकर बरे व्हावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये बांधलेलं अंजी आनशेंग हे जगातील सर्वात मोठं कार जहाज गुरुवारी संध्याकाळी शांघायहून युरोपसाठी पहिल्या सफरीवर निघालंय. हे जहाज सुमारे 7,000 चीन निर्मित वाहनं घेऊन जाते. कमी कार्बन उत्सर्जन करणारं आणि बुद्धिमान प्रणाली असलेलं हे महाकाय जहाज जगातील सर्वात मोठं, सर्वाधिक क्षमता असलेलं आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. यामुळे अंजी लॉजिस्टिक्सच्या मालकीच्या वाहन वाहतूक जहाजांची संख्या आता 35 झाली आहे. 228 मीटर लांब आणि 37.8 मीटर रुंद असलेल्या अंजी आनशेंगमध्ये 9,500 वाहनं वाहून नेण्याची क्षमता आहे. स्पर्म डोनर म्हणून प्रसिद्ध झालेल्या रॉबर्ट अल्बन उर्फ जो डोनर या अमेरिकन व्यक्तीविरोधात ब्रिटनच्या न्यायालयानं कठोर कारवाई केली आहे. कोर्टानं त्याचा वडील होण्याचा कायदेशीर हक्क काढून घेतलाय. अल्बनने स्वतः 180हून अधिक मुलांचा पिता असल्याचा दावा केलाय. मात्र महिलांची दिशाभूल करणाऱ्या वर्तनामुळे आणि अल्पवयीन मुलींशी संपर्क वाढवण्याच्या प्रयत्नामुळे त्याच्यावर आता कठोर निर्बंध लादण्यात आलेत. ब्रिटिश कुटुंब न्यायालयानं अल्बन विरोधातील साक्ष आणि पुरावे अभ्यासल्यानंतर त्याच्या वर्तनात मदतीपेक्षा अधिक नियंत्रणाची प्रवृत्ती असल्याचं स्पष्टपणे नमूद केलंय. बँकॉक पोलिसांनी बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेत असलेल्या 2 नवजात ओरंगुटांची सुटका केली आहे. कोट्यवधी डॉलर्सच्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी विरोधातील प्रयत्नांचा हा प्रकार समोर आलाय. थायलंडच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं शहराच्या उत्तरेकडील एका पेट्रोल पंपावर विक्रेत्याच्या कथित कुरिअरला अटक केली. प्लास्टिकच्या टोपलीत हे प्राणी सापडलेत आणि 47 वर्षीय थाय संशयितानं अज्ञात व्यक्तीला हे पोहोचवण्यासाठी भाड्यानं घेतल्याची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघानं ओरंगुटान्सना धोक्यात असलेले प्राणी म्हणून सूचीबद्ध केले आहे. पॅराग्वेमध्ये फिफाची सर्वोच्च नियामक संस्था प्रथमच एकत्र आली आहे. पॅराग्वेची राजधानी असुनसियोन इथे पार पडलेल्या 75व्या फिफा काँग्रेसमध्ये फिफा अध्यक्षांनी 2025च्या फिफा क्लब विश्वचषकामुळे जगभरातील फुटबॉलवर होणाऱ्या अभूतपूर्व परिणामांची माहिती दिली आहे. येत्या 14 जूनला मियामीमध्ये सुरू होणाऱ्या या नव्या स्पर्धेत सहभागी झालेल्या 32 संघांसाठी तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त सहभागी न होणाऱ्या क्लबसाठी 250 दशलक्ष डॉलर्सचा एकता निधी उभारण्यात आलाय. पेहलगाममध्ये 22 एप्रिलला फिरायला गेलेल्या पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झालाय. पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे तिथल्या पर्यटन उद्योगाला मात्र जबर धक्का बसलाय. पेहलगाममधील 5000 घोडेवाले, 600 वाहन चालक सध्या बेरोजगार आहेत. जम्मू काश्मीर इथला 90% व्यवसाय हा पर्यटनावर चालतो. मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील पर्यटकांनी जम्मूकडे पाठ फिरवली आहे. काही प्रमाणात पर्यटन सुरू असलं तरी सुरक्षेच्या कारणासाठी नागरिक पेहलगाममध्ये जाणं टाळतायत. MTR ओशन या मालवाहू जहाजानं कर्नाटकातील कारवार बंदरात आलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश नाकारलाय. ICG म्हणजेच भारतीय तटरक्षक दल आणि किनारपट्टी सुरक्षा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे जहाज इराकहून डांबर घेऊन आलं होतं आणि ते 12 मे ते 14 भारतीय कर्मचारी, 2 सिरियन आणि 1 पाकिस्तानी नागरिक यांच्यासह बंदरात दाखल झालं. जहाजाचा कॅप्टनही भारतीय होता. मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार जहाजाच्या कॅप्टननं त्यांना अडवून त्यांचे फोन जप्त केले. तसंच ते इराकी व्यापारी जहाज बंदरात डांबर उतरवल्यानंतर इराकसाठी पुन्हा पाठवण्यात आलं. भारताची राजधानी दिल्लीतील काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिल्लीतील काही भागांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय. धौला कुवा परिसरात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. RK पुरम परिसरातही मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आणि वाहतुकीवर परिणाम झाला.
नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागला। पावसामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन सरकारनं केलंय। दिवाळीपर्यंत आरबीआय सामान्य नागरिकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। आरबीआय होम लोन आणि कार लोनचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे। भारतीय रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करण्याच्या विचारात आहे। 4-6 जून दरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठका होणार आहेत आणि या बैठकांमध्ये रेपो रेटबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। रेपो रेट 0.75% कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता सामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे। सध्या रेपो रेट 6% इतका आहे। दिवाळीपर्यंत तो 5.25% कमी होण्याची अपेक्षा आहे। दिल्लीतील शाहदरा इथल्या बिहारी कॉलनीतील इमारत एका बाजूला झुकल्यानं धोका निर्माण झालाय। इमारत धोकादायक स्थितीत असल्यानं प्रशासनाने इमारतीला नोटीस बजावली आहे। नागरिकांना त्वरित घर खाली करण्याचे आदेश देत प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। ही इमारत सील करायची की पाडायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। या इमारतीला लागून असलेल्या इतर इमारतींनाही नोटीस बजावण्यात आली आहे। इतर इमारतींना रिकामा करण्याचे आदेश दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पंजाबमध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल गटाशी संबंधित 15 ठिकाणी एनआयएनं छापे मारलेत। बब्बर खालसा या दहशतवादी गटावर बंदी असून सुद्धा पंजाबमधील गुरदासपूर, बटाला, अमृतसर आणि कपूरथला या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी गटाचं काम सुरू होतं। पोलिसांनी छापे मारत मोबाईल, डिजिटल उपकरणं आणि काही महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत। मागील वर्षी डिसेंबरमध्ये गुरदासपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये 50 वर्षीय महिलेनं प्रियकरासोबत पळून पतीचा खून केलाय। त्यानंतर मृतदेहाचे 6 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांना मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे सापडलेत, मात्र अजूनही मृतदेहाचं डोकं सापडलं नाहीये। या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। उत्तर प्रदेशच्या खैराबाद परिसरात दुकानदारानं साधूंना मारहाण केल्याची घटना घडली आहे। दुकानदारानं आश्रमातील साधूंना जबरदस्ती दुकान खाली करायला सांगितलं। यावरून दोन्ही गटात वाद आणि हाणामारी झाली। दुकानाचं भाडं भरण्याच्या कारणावरून दुकानदारानं साधूंना दुकानाबाहेर काढलं। हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दोन्ही गटांनी एकमेकांवर मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पंजाबच्या नांगल भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बिबट्या झाडावर चढला होता। खाली उतरण्यास अडचण आल्यानं बिबट्या झाडावर अडकूनच राहिला। बिबट्यानं रात्री आधी एका कुत्र्याची शिकार केली होती आणि त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या टोळीनं या बिबट्यावर हल्ला केला। जीव वाचवण्यासाठी बिबट्या झाडावर चढला आणि तिथेच अडकून राहिला। वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला सुरक्षित स्थळी सोडलेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतील विधान भवनात रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला। यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी रामभद्राचार्य यांचं अभिनंदन केलं। तसंच पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या गुलजार यांचंही त्यांनी ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल अभिनंदन केलंय। गुलजारजी लवकरच पूर्णपणे बरे होऊन सक्रिय होतील आणि कला, साहित्य, समाज आणि देशासाठी योगदान देत राहतील अशी सदिच्छा मुर्मू यांनी व्यक्त केली आहे।